तर रामकृष्ण हरी मंडळी, आपण चाललो आहे आता. आपण सकाळी सकाळी खालच्या शेतात चाललो आहे. तर त्यासाठी मित्रांनो खालच्या शेतात आपल्याला कांदे लावायचे, त्याच्यात गबळ झाले. मग ते गबळावर राऊंड ऑफ मारण्यासाठी आपण खालच्या शेतात चाललो आहे. हे बघा सकाळ सकाळचं वातावरण किती मस्त आहे. सगळीकडे बघ, हे बघा शांत, आज एकदम मस्त वातावरण मित्रांनो. म्हणलं चला आज सकाळी सकाळी आपल्या मग औषध मारायचं काम आहे. बघा आपल्या पाठीमागे शिकार आहे, इकडं औषध आहे. म्हणलं ते जाऊ आपण खालच्या शेतात. हे आपला हा बागातून असा आपल्याला जायचं आता खालच्या शेतात. नदीनं दाखवतो तुम्हाला. नदी बी आमची मागच्या व्हिडिओमध्ये दाखवली होती, पण यावेळेस आता पूर्ण म्हणजे आपण मागच्या शेतापर्यंत नदी आपण तिला दाखवतो. सकाळ सकाळचं वातावरण एकदम मस्त असं छान छान फ्रेश वाटतं मित्रांनो. तर आज आपल्या मग औषध मारायचं काम आहे. तर आपण जाऊ खालच्या शेतात. हे बघा इकडं आपलं सीताफळ आहे, झाड लावलं आहे. मस्त पाला फुटलं त्याला. ती उन्हाळ्यात वाळली होती, आता मस्त पाला फुटला आहे त्याला. हे बघा, ये बाई इकडे मस्त नदी पण हिरवी गार गार गार, किती भारी मस्त मस्त हिरवगार दिसतं सगळीकडे. ते असा रस्ता आहे मित्रांनो. त्यामुळे तिकडे आपल्याला जायला रस्ता निघून नदीनं जावं लागतं खालच्या. काही लांब नाही, जवळच आहे. ही बघा नदी अजून पाणी नाही नदीला, मोकळीच आहे. जेव्हा पाणी असलं मग दुसरीकडून जावं लागतं, तिकडून रस्त्याने. तो पण दाखवेल, पण आता सध्या पाणी नाही म्हणून इकडूनच वापरायचं काम चालू आहे. हे बघा मस्त किती भारी व्ह्यू दिसतोय बघा, हिरवगार. गावाकडची मजाच वेगळी असते मित्रांनो. तुम्हाला नक्की कधी चान्स मिळाला तर नक्की गावाकडे फिरायला जा. अजून दिवाळी दसऱ्यामध्ये एकदम भारी असतं वातावरण. सगळीकडे फुलं झेंडू आपलं दाखवले ना, तर ते नक्की ते पण दाखवेल व्हिडिओमध्ये. चला हे बघ इथून मस्त. आता इथून असं हा बांधारा आहे मित्रांनो पाणी अडवण्यासाठी. म्हणजे इथं पाणी तुंबलं का पाणी जागीच जिरतं, म्हणजे पाणी असं वाहून जात नाही खाली. त्याच्यामुळे हा एक बांधारा येडा. बघा असं हा रस्ता आपल्याला इथून चढायला थोडं उंच आहे. हा चढलं. हे बघा असं इथे बाजूचा व्ह्यू, इकडून अशी नदी. आपण इथून असं वर चढून आले. हा बघा सगळा खडक आहे, अजून मोकळी. पाणी नाही ना, पाऊस झाला नाही एवढा. पाऊस झाला की एकदम बाहेर दिसते. मग हे बघा इकडे आपल्या म्हसोबा महाराजांचं मंदिर आहे. आता देवाचं दर्शन घेऊ, परत जाऊ आपण आपल्या कामाला. पाय पडू म्हसोबा महाराजाचे, मग निघू आपल्या शेताकडे. बघा जय म्हसोबा महाराज की. कुठं डबके तुमले इकडून असं खडक. असं खाली जायचं आपल्याला. किती भारी व्ह्यू दिसतो इथून नदीचा. मागं पण दाखवते हे बघा किती भारी दिसतं. सगळीकडे मस्त हिरवगार. चला भेटू आपण आता
शेतात गेले. तर मित्रांनो आपण आता शेतात आलो आहे. औषध मारायचं काम चालू झालं आहे. तुम्ही म्हणाल तू का औषध मारणे, तर पप्पा म्हणले तू इकडे लोकांची मका जाशील म्हणे, मीच मारतो म्हणे, म्हणून म्हणलं तर ठीक आहे म्हणलं तुम्हीच मारा. मग मी ते गेले औषध मारायला. एकदा सगळं गवत उगवलं आहे इकडून तिकडं. खूप अशी लांब पट्टी येते तिकडपर्यंत फार. इकडं इकडं आपण पाणी काढलं आहे औषध मारायला. इकडे सगळं औषध ये बा. तिकडं आपलं घर आहे ते बघा. हे दिसते आपलं घर इकडं. ते आपले शेततळं तिडून आपण असं नदी इकडून आलं असं मित्रांनो. तर आता औषध मारायला सुरुवात चालू झाली. औषध मारून घेऊ आणि म्हणजे हे गवत आहे ना, हे सगळं असं जळून जाईल म्हणजे नंतर कांदे लावायला त्रास देणार नाही. हे नंतर खूप वाढतं गवत.